नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शन मध्ये आपल्याला महाराष्ट्राची लोकसंख्या बघायची. ठीक आहे, तर बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जे काय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला थोडंसं लक्षात घ्या. लोकसंख्येचं जिल्हेनिहाय वितरण म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे असे पहिले 5, कुठल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी आहे असे शेवटचे 5 इथे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून इथे आपल्याला जिल्हेनिहाय लोकसंख्या पहिले 5 शेवटचे 5 आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. क्लिअर. त्याच्यानंतर लोकसंख्येचे जिल्हेनिहाय घनता, मग पहिले 5 जिल्हे शेवटचे 5 जिल्हे घनतेनुसार. क्लिअर. त्याच्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, लोकसंख्या विषय लाभांश. आता हा आपला पहिल्या टॉपिक मध्ये हा झालेला आहे. ठीक आहे, हा ऑलरेडी आपला झालेला आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या म्हणजे शहरी लोकसंख्या असेल, ग्रामीण लोकसंख्या असेल. ठीक आहे, तर त्याचंही आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकसंख्ये या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला त्या सर्व गोष्टी ह्या करायच्या आहेत. क्लिअर. तर बघूया बघा लोकसंख्येचे जिल्हानिहाय वितरण. मग पहिले 5 जिल्हे शेवटचे 5 जिल्हे. मग बघा पहिल्यांदा आपण टक्केवारी बघूया, नंतर मी तुम्हाला ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. बघा पहिला आहे ठाणे जिल्हा, ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे आणि टक्केवारीनुसार जर बघितलं तर लक्षात घ्या ठाण्याची जी काही टक्केवारी लोकसंख्या आहे ती 9.84% एवढी लोकसंख्या आहे ठाण्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रात जर 100% लोकसंख्या असेल तर त्या 100% पैकी 9.84% लोकसंख्या कुठल्या जिल्ह्याची आहे तर ठाणे जिल्ह्याची आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघा पुणे जिल्हा 8.38%. त्यानंतर मुंबई उपनगर 8.30%. त्यानंतर बघा नाशिक 5.44%. बस पहिले 4 टक्केवारी फक्त लक्षात असू द्या. क्लिअर. मग बघा याची जी काही ट्रिक्स आहे तर ती ट्रिक्स आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा ट्रिक्स लक्षात घ्या. ठप्प मुन्ना. बघा ट्रिक्स काय आहे. ठप्प मुन्ना. ठप्प मुन्ना. ठ म्हणजे काय बघा. ठ म्हणजे काय ठाणे. ठ म्हणजे ठाणे. प म्हणजे पुणे. ठीक आहे, प म्हणजे काय प पुणे. त्याच्यानंतर बघा यम म्हणजे काय. एम यू म्हणजे मुंबई उपनगर. काय येतं एम यू म्हणजे काय मुंबई उपनगर. त्याच्यानंतर बघा काय येतं नाशिक. एन म्हणजे काय फक्त एन म्हणजे काय नाशिक. बघा नाशिक आणि पुढे काय दिले एन ए म्हणजे काय नागपूर. बघा आता नाशिक किती अक्षरी शब्द आहे 3 अक्षरी शब्द आहे. नागपूर किती अक्षरी शब्द आहे 4 अक्षरे. म्हणून नाशिक कुठे येणार आपलं नागपूर कुठे येणार 5 नंबरला आणि 3 अक्षरी वाला नाशिक कुठे येणार 4 नंबरला. मुन्ना बघा ठप्प मुन्ना ही काय झाली ट्रिक्स. ठ म्हणजे ठाणे, प म्हणजे पुणे, एम यू म्हणजे मुंबई उपनगर. शहर आहे का नाही उपनगर आहे. क्लिअर. त्याच्यानंतर फक्त एन म्हटलं काय ना नाशिक आणि एन ए म्हटलं काय ना नागपूर. लक्षात आलं का. नागपूर किती अक्षरे 4 अक्षरी. नाशिक 3 अक्षरी शब्द आहे. मग पहिल्यांदा नाशिक येणार की नागपूर येणार मग नाशिक. मग पुन्हा काय जाणार नागपूर. क्लिअर. ट्रिक्स काय आहे ठप्प मुन्ना. क्लिअर. त्याच्यानंतर बघा आता यांची कोटीमध्ये पण आपल्याला लोकसंख्या बघायची आहे. ठीक आहे, तर बघा ठाणे जिल्ह्याची जी काय कोटीमध्ये जर लक्षात ठेवलं तर बघा 1.1 कोटी. 1.1 कोटी एवढी ठाणे जिल्ह्याची काय लोकसंख्या. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्याची आहे 94 लाख. पुण्याची किती आहे 94 लाख. लक्षात ठेवा हे पण. त्यानंतर बघा मुंबई उपनगर 93 लाख. नाशिकची लोकसंख्या आहे 61 लाख आणि नागपूरची लोकसंख्या आहे 46 लाख. हे सुद्धा आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. टक्केवारी आणि हे लाख एवढं मात्र इथं लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक्स काय आहे ठप्प मुन्ना. क्लिअर. चला त्याच्यानंतर बघा सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे शेवटचे 5 जिल्हे. मग बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 0.76% एवढी लोकसंख्या आढळते. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 0.96% लोकसंख्या आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1.05% लोकसंख्या आहे. वाशिम जिल्ह्यात
1.06% एवढी लोकसंख्या आहे. टक्केवारीनुसार पहिले 4 केला तरी सफिशियंट आहे. क्लिअर. मग आता आपल्याला याची ट्रिक्स बघायची आहे. तर लक्षात घ्या ट्रिक्स. तर बघा सिंधूला गडावर हवा भंडारा खायचा भंडारा म्हणजे काय, जो बघा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात ते जेवण असतं त्याला भंडारा म्हणतात. मग सिंधूला भंडारा कुठं पाहिजे, गडावर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सिंधूचा हक्क आहे, मला भंडारा कुठं पाहिजे, गडावर पाहिजे. लक्षात आलं का. तर बघा सिंधूला गडावर हवा भंडारा हे शेवटचे लोकसंख्येनुसार जे जिल्हे आहेत त्यांची ही काय झाली ट्रिक्स. मग सिंधूला म्हणजे काय, सिंधूला म्हणजे काय, सिंधुदुर्ग. गडावर म्हणजे काय, बघा गडावर म्हणजे काय, गडचिरोली. त्याच्यानंतर हवा म्हणजे काय, बघा हवावरून हवा, या हवावरून हिंगोली. आणि हवा वा म्हणजे काय, इथं वा बघा हवावरून हिंगोली, वावरून काय वाशिम, आणि भंडारा वरून भंडारा. हे काय झाली लोकसंख्या कमीनुसार असणारी ट्रिक्स झाली. सिंधूला गडावर हवा भंडारा. क्लिअर. मग बघा याच्यामध्ये कोटीमध्ये आपण थोडस लोकसंख्या बघूया. तर बघा सिंधुदुर्ग मध्ये लाखामध्ये आहे 8.5 लाख एवढी लोकसंख्या आहे, 8.5 लाख. गडचिरोली मध्ये लोकसंख्या आहे बघा 10.72 लाख. हिंगोली मध्ये लोकसंख्या आहे 11.77 लाख, म्हणजे 11,77,000. ठीक आहे. वाशिम मध्ये आहे 11,97,000, म्हणजे 11.97 लाख. ठीक आहे. भंडारा मध्ये आहे 12 लाख एवढी लोकसंख्या. ठीक आहे. हे पण थोडस लक्षात ठेवा. आपल्या ह्या ज्या नोट्स आहेत ना, कोऱ्या नोट्स झेरॉक्स काढायच्या तिथे हे भरून घ्यायचं. ठीक आहे. चला कळलं का तुम्हाला दोन्ही पण. ठप्प म्हणा सिंधूला गडावर हवा भंडारा. क्लिअर. जायचं पुढं. त्याच्यानंतर बघा पुरुष लोकसंख्या. आता पुरुष लोकसंख्या नुसार म्हणजे कुठल्या जिल्हे असे आहेत पहिले 5 की जिथे पुरुषांची संख्या कशी आहे, जास्त आहे, आणि असे काही जिल्हे जिथे पुरुषांची संख्या कशी आहे, कमी आहे. मग बघा पुरुषांची सर्वाधिक संख्या असलेले पहिले 5 जिल्हे बघा. पहिलं काय आहे, ठाणे. दुसरा जिल्हा मुंबई उपनगर. मुंबई काय आहे, उपनगर. तिसरा आहे बघा पुणे. चौथं नाशिक, आणि 5वं आहे नागपूर. आता बघा हे 5 पण जिल्हे जर थोडस बारकाईने बघितला, हे 5 जिल्हे बघा, हे 5 जिल्हे मोठे औद्योगिक क्षेत्र असलेले 5 जिल्हे. म्हणजे बहुतांशी बघा महाराष्ट्रातील इतर भागातून या 5 जिल्ह्यामध्ये लोकसंख्या पुरुषांची जास्त आहे. का, कारण पुरुष कामानिमित्त इथे या शहरात आलेले आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, हे काय आहेत, इंडस्ट्रियल हब आहेत. क्लिअर का. मग बघा सर्वात जास्त पुरुषांची संख्या कुठे आहे, मग ठाणे, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर पुणे, त्यानंतर नाशिक, आणि 5 नंबरला काय, नागपूर. हे पहिले 5 जिल्हे पाठ करा. क्लिअर. त्याच्यानंतर बघा शेवटचे 5 जिल्हे जिथे पुरुषांची संख्या कशी आहे, कमी आहे. जिथे काय आहे, पुरुषांची संख्या कशी आहे, कमी आहे. मग बघा सर्वात कमी पुरुषांची संख्या आहे बघा सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर गडचिरोली. त्याच्यानंतर बघा हिंगोली आणि भंडारा. हिंगोली व भंडारा सेम आहे बरं का, म्हणून इथं 3 नंबरला दोन्ही पण घ्यायचे, हिंगोली आणि भंडारा. त्याच्यानंतर बघा वाशिम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वाशिम लक्षात ठेवा. ठीक आहे. 3 नंबर याला द्या, 4 नंबर भंडारा, 5 नंबर वाशिम, असं करा, काही हरकत नाही. क्लिअर. आता बघा हे थोडेसे कसे आहेत बघा, हे जिल्हे कसे आहेत, इथं इंडस्ट्रियल एरिया आहे का, हा नाहीये. इथलेच लोक इकडे शिफ्ट झालेले आहेत, म्हणून बघा पुरुषांची संख्या या जिल्ह्यामध्ये कशी आहे, जास्त आहे. क्लिअर. चला कळलं. आता बघा पुढं स्त्रियांची संख्या. बघा असे काही जिल्हे असतील आता जिथं बघा ज्या जिल्ह्यातून लोक म्हणजे पुरुष मंडळी कामासाठी बाहेर गेली, ऑब्विसली त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या स्त्रियांची कशी असेल, पुरुषांपेक्षा जास्त असेल. मग बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेली म्हणजे ठीक आहे स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा लक्षात घ्या, तर तो जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग, ठाणे.
स्त्रियांची लोकसंख्या असणारा पहिला जिल्हा आहे बघा ठाणे. इथं सुद्धा बघा स्त्रियांची संख्या काय आहे जास्त आहे. पुरुषांची पण संख्या इथं कशी आहे जास्त आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंबर आहे मुंबई उपनगर. 2 नंबर काय आहे मुंबई उपनगर. त्याच्यानंतर बघा पुणे 3 नंबर. 4 नंबर नाशिक आणि 5 नंबर काय नागपूर. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. चला स्त्रियांची संख्या कमी असणारे जिल्हे पुन्हा तेच सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. वाशिम आणि काय भंडारा. क्लिअर लिहून घेत आहे. चला त्याच्यानंतर बघा 1901 ते 2011 या काळातील लोकसंख्या वाढ. मग बघा या काळामध्ये जे काही लोकसंख्या वाढ झालेली आहे महाराष्ट्राची तर ते लक्षात घ्या. बघा 1901 ला महाराष्ट्रात लोकसंख्या होती 1.94 कोटी. बघा बघा अशी वाढत गेलेली दिसते की नाही आपल्याला. वाढत गेलेली दिसते का. 2001 ला महाराष्ट्राची लोकसंख्या 9.68 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार किती कोटी झाली 11.23 कोटी. म्हणजे लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे का वाढत जात आहे का बघा दिसते की नाही. काय होत चाललेले वाढत चाललेले आहे. मग खाली बघा इथे वृद्धी दर दिलेला आहे. बघा प्रत्येक ह्याच्यात बघा वृद्धी दर हा प्लस मध्ये आहे. फक्त इथे 1921 ला महाराष्ट्राची लोकसंख्या काय झालेली आहे घटलेली आपल्याला दिसते. घटलेली आहे. कधी घटलेली आहे 1921 ला. मग कितीने घटले मायनस मध्ये गेले आहे. मायनस 2.91%. क्लिअर का. आणि बघा 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये बघा महाराष्ट्राची लोकसंख्या 16% काय झालेली आहे वाढलेली आहे. मग 1991 ते 2001 च्या मध्ये बघा किती टक्क्यांनी वाढलंय 22.73%. क्लिअर क्लिअर का. चला त्याच्यानंतर बघा लोकसंख्या वाढीनुसार जिल्हे. माझ्या कुठले जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. मागच्या म्हणजे जे वार्षिक शतक होतं ना 2001 आणि 2011 ची तुलना केलं तर 2001 च्या तुलनेत मग कुठल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या दर वाढलेला आहे. ठीक आहे. त्यातला तो पहिला आहे बघा ठाणे, दुसरं पुणे, तिसरं काय औरंगाबाद. मॅचची टक्केवारी पण थोडीशी आपल्याला या ठिकाणी बघा लक्षात घ्यावी लागेल. क्लिअर. मग बघा टक्केवारी थोडीशी लक्षात घ्या. ठाण्याची बघा 36.01% वाढली. पुण्याची बघा 30.37% वाढली. औरंगाबाद म्हणजे सध्याचं काय छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. याची बघा 27.76% लोकसंख्या काय झालेली आहे वाढलेली आहे. हे पहिले तीनच आपल्याला इथं अपेक्षित आहे. जर तुम्हाला वाटलं तर चौथा आणि पाचवं तुम्ही ऍड करा. क्लिअर. त्याच्यानंतर बघा शेवटचे 3 जिल्हे. शेवटच्या 3 जिल्ह्यामध्ये बघा सिंधुदुर्ग. जिथं बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची जो काही लोकसंख्या वृद्धीचा दर आहे हा मायनस मध्ये आहे बरं का. एकमेव जिल्हा आहे तो किती आहे मायनस. बघा एकमेव नाही 3 जिल्हे आहेत. ठीक आहे. मायनस 2.21% सगळ्यात कमी. त्यानंतर बघा रत्नागिरी मायनस 4.82% आणि मुंबई शहर बघा मायनस 7.57%. लक्षात आलं का. हे काय शेवटचे. बरं मला एक सांगा आता इथे थोडस लक्षात घ्या. -7 मोठं की -2 मोठं. -2 मोठं की -7 मोठं. -2 मोठं. -7 काय छोटं. आता इथं लक्षात घ्या. बघा वाचताना आपली इथं गफलत होते म्हणून मी इथं उलट करून घेतलाय. बघा 1 नंबरला काय असेल मुंबई शहर असेल. 2 नंबरला काय असेल रत्नागिरी आणि 3 नंबरला कोण असेल सिंधुदुर्ग. लक्षात आलं का. आता विसरलं काय हे. क्लिअर. जायचं पुढं. चल त्यानंतर बघा महाराष्ट्र लोकसंख्येची घनता. बघा 1951 ला महाराष्ट्राची घनता 104 होती. म्हणजे सतत ही बघा 2011 पर्यंत काय झालेली वाढत गेली. म्हणजे 1951 ला 104 घनता होती.
आणि 2011ला किती झाली तर 365 पर्यंत ही घनता काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे. 2001 मध्ये ही घनता बघा 315 एवढी होती. म्हणजे काय झालं, 315 2011 पर्यंत ही घनता +50 ने काय झालेली आहे, वाढलेली आहे. 2001 ला ही घनता किती होती, 257 होती. क्लिअर. किमान बघा 1 2 3 वर्षाच्या जनगणनेच्या घनता लक्षात ठेवा. क्लिअर. चला त्याच्यानंतर बघा लोकसंख्या घनता जिल्ह्यानुसार. ठीक आहे, लोकसंख्येची घनता कशानुसार बघतोय आपण आता, बघा जिल्ह्यानुसार बघतोय. मग बघा सगळ्यात जास्त जी काय लोकसंख्येची घनता आहे, ठीक आहे, तर ही घनता बघा घनता कुणाची सगळ्यात जास्त, मुंबई शहर. कुणाची घनता जास्त आहे, की मुंबई शहर की मुंबई उपनगर. बघा कुठेही गेलं, कुठेही लक्षात घ्या, पहिल्यांदा मुंबई उपनगर आहे, नंतर मुंबई शहर आहे. फक्त लिंग गुणोत्तरामध्ये मुंबई शहर आधी आहे, मुंबई उपनगर नंतर आहे, एवढंच अपवाद आहे. पण बाकी सगळ्या ठिकाणी मुंबई शहरच्या आधी काय आहे, मुंबई उपनगर आहे, आणि नंतर काय आहे, मुंबई शहर आहे. एवढं थोडं हे बघा, हे ट्रिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा मुंबई उपनगर याची घनता आहे बघा 20,980. मुंबई शहराची घनता आहे 19,652. म्हणजे बघा मुंबई उपनगर मध्ये दर चौरस किलोमीटर मध्ये 20,980 लोक राहतात. मग मुंबई शहरामध्ये किती राहतात, 19,652 लोक राहतात. लक्षात आलं का. पुढं तिसरा नंबर ठाणे, 1,157 घनता आहे ठाण्याची. पुणेची बघा, पुणे 603 घनता आहे. पाठ करायचं हे सगळं. कोल्हापूर 504 घनता आहे. कोल्हापूर किती आहे, 504 घनता आहे. त्याच्यानंतर बघा याची ट्रिक्स थोडीशी लक्षात घ्या. मुंबई नगर शहर ठप्प झाले. बघा मुंबई नगर शहर ठप्प झाले. आता मुंबई पहिल्यांदा काय आहे, नगर आहे का, नगर शहर. चला मुंबई शहर. ठ म्हणजे काय, बघा ठ म्हणजे ठाणे, प म्हणजे काय, पुणे झाले. आणि इथं काय ठेवायचं, बघा मुंबई ठप्प, बघा मुंबई नगर शहर ठप्प झाले कोल्ह्यामुळे. कुणामुळे, कोल्ह्यामुळे. असं लक्षात ठेवा. कुणामुळे ठप्प झालं मुंबई शहर, मुंबई नगर आणि शहर. बघा मुंबई नगर शहर ठप्प झालं कुणामुळे, कोल्ह्यामुळे. लक्षात आलं का. मग आता बघा मुंबई नगर एक नंबर, मुंबई उपनगर दुसरा, मुंबई शहर, पुन्हा ठप्पचं ठ ठाणे, प म्हणजे पुणे, आणि कोल्ह्यामुळे म्हणजे काय, कोल्हापूर. लक्षात आलं का. ट्रिक्स लक्षात राहील का, ट्रिक्स लक्षात राहील. बघा परत एकदा, मुंबई नगर शहर ठप्प झाले कुणामुळे, कोल्ह्यामुळे. लक्षात आलं का. क्लिअर. चला जायचं पुढं. त्याच्यानंतर बघा कमी असणारा क्रम, ज्याची घनता कमी आहे. गडचिरोलीमध्ये बघा एकूण घनता किती आहे, 74 आहे. किती घनता आहे, 74. म्हणजे बघा दर चौरस किलोमीटर मध्ये 74 लोक राहतात. कुठे, गडचिरोलीमध्ये. आणि त्याच दर चौरस किलोमीटर मध्ये मुंबई उपनगर मध्ये किती लोक राहत आहेत, 20,980 लोक राहत आहेत. कळतं तुम्हाला. क्लिअर. म्हणजे किती हे लोक दाटी वाटीत राहत आहेत. आणि हे बघा किती फार मोकळपणाने राहत आहेत. दर चौरस किलोमीटरला किती लोक, 74 गडचिरोलीमध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर बघा सिंधुदुर्ग मध्ये, बघा सिंधुदुर्ग मध्ये 163 दर चौरस किलोमीटर. सिंधुदुर्गची घनता किती आहे, 163. त्यानंतर बघा चंद्रपूर 193, रत्नागिरी 204, आणि यवतमाळ किती आहे, यवतमाळ बोला, रत्नागिरी 204, चंद्रपूर 193. ठीक आहे. त्यानंतर यवतमाळ 204. लक्षात घ्या. यवतमाळ, रत्नागिरी 197 आहे बरं का, 204 नाही. किती आहे, 197 आहे. बघा गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, रत्नागिरी 197, यवतमाळ 204. आता याची ट्रिक्स काय, ट्रिक्स आहे याची बघा. गसीचर, ग सी चर
काय आहे याचे नाव? गसीचर. काय नाव आहे, काय ट्रिक्स आहे याची? गसीचर माळ. बघा गसीचर नावाची एक माळ आहे, नवीन मॉडेल मध्ये निघाली. कुठली माळ आहे ती? गसीचर. गसीचर माळ. मग गसीचर, ग म्हणजे काय? गडचिरोली. बघा ग म्हणजे काय? गडचिरोली. सी म्हणजे सिंधुदुर्ग, च म्हणजे चंद्रपूर, र म्हणजे रत्नागिरी आणि माळ म्हणजे काय? यवतमाळ. आहे का माळ असणारा शेवटी शब्द? जिल्हा आहे का असा कुठला? फक्त एकच जिल्हा आहे माळ असणारा शेवटी शब्द असणारा, यवतमाळ. लक्षात आलं का? गसीचर माळ. गसीचर काय आहे? एक नवीन माळ आहे, एक मॉडेल, नवीन मॉडेलची काय माळ आहे, गसीचर माळ. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. अशा प्रकारे बघा ह्या ट्रिक्स थोड्याशा लक्षात ठेवा. क्लिअर? जायचं पुढं. त्याच्यानंतर बघा लिंग गुणोत्तर प्रमाण जिल्ह्यानुसार. ठीक आहे. आता हे जे काही लिंग गुणोत्तर प्रमाण आहे बघा जिल्ह्यानुसार. ठीक आहे. कशानुसार आहे? जिल्ह्यानुसार आहे. तर बघा पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे. मग असे जिल्हे बघा जिथे पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या कशी आहे? जास्त आहे. मग असे पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या जास्त असणारा पहिला जास्त असणारा जिल्हा आहे रत्नागिरी. दुसरा कोण आहे? सिंधुदुर्ग. तिसरा गोंदिया. चौथा सातारा. पाचवा कोण आहे? भंडारा. क्लिअर? मग बघा रत्नागिरीचा आहे बघा लिंग गुणोत्तर 1122. 11 दुनी 22 होतं का? 11 दुनी 22 राहील लक्षात. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये बघा 1036. तू एकटाच आहे, तुझ्यासारखे 56 बघितले, 36 बघितले. बघा एक व्यक्ती आहे, त्याच्यात किती नखरे आहेत? 36 नखरे आहेत. लक्षात राहील का? पहिलं काय? 11 दुनी 22. दुसरं काय? एक व्यक्ती आहे, नखरे किती आहेत? 36. गुण, चांगले गुण किती आहेत? 0. नखरे किती? 36. व्यक्ती किती? 1. 1036. लक्षात राहील का? त्याच्यानंतर बघा गोंदिया. गोंदियाला बघा 999. 999. गोंदिया जिल्हा काय लक्षात ठेवणार? 999. क्लिअर का? बघा गोंदिया, गोंदिया शब्द असा आहे का? असा, हा 9 असा इकडे फिरवला दिसतो का? असा 9 दिसतोय का? 9 उलटा. मग 999 काय ना? गोंदिया. क्लिअर? बघा लगेच पाठवते की नाही? हा. त्यानंतर बघा सातारा 988. सातारा किती आहे? 988. बघा -1 वरच्या याच्यातून 988. वरी किती आहे? 999. खाली 988. सातारा. त्यानंतर बघा भंडारा. भंडारा बघा 982. क्लिअर? हे मात्र थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला आता याची ट्रिक्स लक्षात घ्यायची आपल्याला. बघा रसिगो, रसिगो. पेन बदलतो, गोल झाला असेल तुम्हाला हा पेन बघून, है ना? रसिगो सांबर. रसिगो काय? सांबर. र म्हणजे बघा रसिगो, र म्हणजे रत्नागिरी, सी म्हणजे सिंधुदुर्ग, गो म्हणजे गोंदिया, सा म्हणजे सातारा आणि भर म्हणजे काय? भंडारा. ट्रिक्स काय? रसिगो सांबर. ट्रिक्स काय? रसिगो सांबर. कशाची ट्रिक्स आहे ही? रसिगो सांबर. कशाची ट्रिक्स आहे? लिंग गुणोत्तराची ट्रिक्स आहे. रसिगो सांबर. क्लिअर का? त्यातलं र म्हणजे काय? रत्नागिरी, सी म्हणजे सिंधुदुर्ग, गो म्हणजे गोंदिया, त्यानंतर सा म्हणजे सातारा, भर म्हणजे काय? भंडारा. लक्षात राहील का? चला व्यक्ती 1, गुण 0, नखरे 36, 11 दुनी 22, 999 उलट गोंदिया. क्लिअर? पुन्हा -1 88. लक्षात राहील का आता? चला पुढं. त्याच्यानंतर बघा शेवटचे जिल्हे. मुंबई शहर. ठीक आहे. मुंबई शहर जे आहे बघा 832 आहे लिंग गुणोत्तर मुंबई शहरचं. मी सांगितलं होतं बघा
लिंबू सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी मुंबई उपनगर आणि नंतर मुंबई शहर आहे. लिंबू नगरामध्ये फक्त काय पहिल्यांदा मुंबई शहर नंतर मुंबई उपनगर आहे. ट्रिक्स लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा मुंबई शहराचं लिंबू नगर आहे 832, मुंबई उपनगर 860 आहे. त्यानंतर बघा ठाणे 886 आहे ठाण्याचं लिंबू नगर. त्यानंतर पुण्याचं लिंबू नगर बघा 915 आहे. बीडचं लिंबू नगर 916 आहे. बघा पुण्यापेक्षा एकने जास्त लिंबू नगर कुणाचा आहे? बीडचा आहे. म्हणजे पुणे बीड पेक्षा पुढे आहे लिंबू नगराचं. आता तर कळलं. ठीक आहे. याची पण आपल्याला थोडीशी ट्रिक्स लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा ट्रिक्स लक्षात घ्या. पुन्हा तीच बघा एक ट्रिक्स झालेली आहे आपल्याला. शहर नगर ठप्प झाले. कुणामुळे झाले? इथं बघा बीडमुळे झाले. असं करायचं. बघा बीडवरून मराठा आरक्षणासाठी मोर्चा आलता का? बीडवरून मोर्चा आलता. मग मुंबई आणि पुणे ठप्प झालते की नाही? आलता की नाही? जरांगे पाटलांनी तो मोर्चा आणला होता. ठप्प झालते की नाही? मग बघा मुंबई शहर नगर ठप्प झाले कुणामुळे? बीडमुळे. आता ट्रिक्स काय? बघा मुंबई शहर पहिल्यांदा मुंबई शहर क्लिअर. मुंबई नगर नगर म्हणजे काय? उपनगर. मुंबई उपनगर. ठ म्हणजे काय? ठाणे. ठ म्हणजे काय? ठाणे. प म्हणजे काय? पुणे. आणि पुण्यामुळे झालं बीड. लक्षात आलं का? क्लिअर का? चला जायचं पुढं. त्याच्यानंतर बघा बाल लिंबू नगर. बाल लिंबू नगरामध्ये बघा सगळ्यात पहिले तीन फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला. बाल लिंबू नगरामध्ये पहिले काय करायचे? तीन आपल्याला लक्षात ठेवायचे. तर बघा पहिला आहे गडचिरोली. गडचिरोलीचं बाल लिंबू नगर आहे बघा 961. सर्वात जास्त बाल लिंबू नगर कुठे आहे? गडचिरोलीमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या मागे मुलींची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात कुठे आहे? गडचिरोलीमध्ये. किती आहे मग ते बाल लिंबू नगर? 961. त्याच्यानंतर बघा गोंदिया. गोंदियाचं आहे 956. त्यानंतर बघा चंद्रपूर 953. बघा तिन्ही पण जिल्हे विदर्भातले आहेत का? बघा तिन्ही पण जिल्हे विदर्भातले आहेत का? पहिले 3 जिल्हे कुठले? विदर्भातले. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणातले आहेत का? 3 जिल्हे. तिन्ही पण कुठले? विदर्भातले. याच्यावर लक्षात ठेवा. क्लिअर. त्याच्यानंतर बघा शेवटचे मग सगळ्यात जास्त बाल लिंबू नगर कुठे आहे? बीडला. जास्त नाही कमी. सगळ्यात कमी म्हणजे दर 1000 मुलांच्या मागे मुलींची सगळ्यात संख्या कमी कुठे आहे? बीड मध्ये. क्लिअर. मग बघा बीड 807 बाल लिंबू नगर आहे. जळगावचं 842 लिंबू नगर आहे. आणि अहमदनगरचं बघा 852 एवढं काय आहे? लिंबू नगर आहे. आता हे तिन्ही जिल्ह्याची जर पोझिशन बघितली आपण, हा महाराष्ट्राचा नकाशा असं थोडंसं गृहीत धरा. ठीक आहे. हा इथं बीड येतं, इथं बीड येतं, इथं बघा जळगाव येतं आणि इथंच कुठतरी काय येतं? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. एकाच टप्प्यात आहेत का? हे तीन एका टप्प्यात आहेत का? याच्यावर लक्षात ठेवायचं काय? शेवटचे बाल लिंबू नगरानुसार असणारे 3 जिल्हे कुठले? बीड जळगाव अहमदनगर. क्लिअर. हे पण लक्षात ठेवा. 807 842 852. क्लिअर. चला जायचं पुढं. त्याच्यानंतर बघा साक्षरतेनुसार महाराष्ट्रातील जिल्हे. तर लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही साक्षरता आहे तरी महाराष्ट्रामध्ये साक्षरता बघा 82.34% एवढी महाराष्ट्र राज्याची काय आहे? साक्षरता आहे. किती महाराष्ट्र राज्याची साक्षरता? 34.34% बघा सॉरी 82.34% एवढी महाराष्ट्राची काय साक्षरता आहे. मग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पुरुष साक्षरता आहे बघा 88.38%. 88.38% आणि स्त्रियांची आहे बघा 82.34%. स्त्रियांची साक्षरता किती आहे? 82.34%. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण स्त्रियांपैकी 82% स्त्रिया साक्षर आहेत आणि बाकीच्या 11% स्त्रिया निरक्षर आहेत. पुरुषांमध्ये बघितलं 88.38% म्हणजे काय?
तर याचा अर्थ काय होतो 88% साक्षर आहेत पुरुष महाराष्ट्रातले आणि 12% पुरुष कसे आहेत निरक्षर आहेत. क्लिअर. म्हणून बघा एकूण साक्षरता महाराष्ट्राची किती येते मग 82.34%. मग बघा सगळ्यात जास्त साक्षर असलेला जिल्हा कुठला आणि सगळ्यात कमी साक्षर असलेला जिल्हा कुठला हे बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघा सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगर इथे येतो बघा. बघा मुंबई उपनगर आहे का पहिल्यांदा, नंतर मुंबई शहर आहे बघा. ट्रिक्स लिंगोत्तरामध्ये फक्त शहर पहिल्यांदा आहे, उपनगर नंतर आहे. ठीक आहे. तर बघा मुंबई उपनगरची आहे साक्षरता 89.91%. त्यानंतर बघा मुंबई शहर 89.21%. नागपूरची साक्षरता आहे बघा 88.44%. लक्षात ठेवायचा. अकोल्याची साक्षरता आहे 88.05% आणि अमरावती जिल्ह्याची साक्षरता आहे 87.38%. किती आहे साक्षरता 87.38%. त्याच्यानंतर बघा सगळ्यात कमी साक्षरता कुठली आहे नंदुरबार जिल्ह्याची आहे. नंदुरबार जिल्ह्याची साक्षरता किती आहे बघा 64.38%. त्यानंतर बघा 2 नंबर आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्याची साक्षरता आहे 71.52%. त्यानंतर धुळे जिल्ह्याची साक्षरता आहे 72.80%. त्यानंतर परभणी जिल्ह्याची साक्षरता आहे 73.34% आणि गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता आहे 74.04%. एवढे ह्या जिल्ह्यांची काय आहे साक्षरता. हे कसे आहेत शेवटचे 5 जिल्हे, सुरुवातीचे 5 जिल्हे हे मात्र आपल्याला इथं लक्षात ठेवावे लागतील. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आता हे लक्षात कसं ठेवायचं, बरोबर की नाही, पडला असेल की नाही प्रश्न, तर लक्षात घ्या. काय आपण ट्रिक्स बघूया याच्या. बघा जास्त वाल्याची ट्रिक्स बघायची आपण. ठीक आहे. पेन बदलतो एक मिनिट. तर बघा नंदू एकच मिनिट कमी असणार जास्त असणारे बघू पहिल्यांदा. मुन्ना हुशार. बघा आता मला सांगा या जिल्ह्याची साक्षरता जास्त आहे म्हणजे इथले लोक हुशार आहेत की नाही, इथले लोक हुशार आहेत की नाही. मग आपण इथं ट्रिक्स काय लक्षात ठेवणार मुन्ना हुशार. मग त्याचं बघा यम म्हणजे काय बोला. बघा यम म्हणजे काय मुंबई. मग पहिल्यांदा मी सांगितलं पहिल्यांदा मुंबई उपनगर येणार नंतर मुंबई शहर येणार. लक्षात आलं का. बघा यम हे लक्षात ठेवू शकतो का आपण यम. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय एन म्हणजे काय बोला. एन म्हणजे नागपूर. आता ए डबल ए आहे. आता पहिला एक देऊयात अकोल्याला. अकोला किती अक्षरी शब्द आहे 3 अक्षरी शब्द आहे. अमरावती किती अक्षर आहे 5 अक्षर आहे. म्हणून बघा 5 अक्षरीवाला 3 अक्षरीवाल्याच्या नंतर येणार. म्हणून बघा मुन्ना हुशार म्हणजे काय साक्षरता. लक्षात आलं का. यम बघा मु म्हणजे मुंबई, यू म्हणजे काय मुंबई. मग पहिल्यांदा काय येणार मुंबई उपनगर. 2 नंबरला काय येणार मुंबई शहर आणि पुन्हा नंतर बोला नंतर नागपूर नंतर अकोला. हे म्हणजे अकोला दुसरं हे काय अमरावती. आता लक्षात राहील का मुन्ना हुशार. क्लिअर. बघा इथं का जास्त आहे का रट्टा मारायचं, काय रट्टा मारायची गरज नाही. फक्त ट्रिक्स थोडस व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता साक्षरता कमी असणारे जिल्हे बघूया. नंदू जा धूपगडावर. कुठल्या गडावर जा हा नंदूला आईनं सांगितलं नंदू तो काय करत नंदू तू जा धूपगडावर. लय त्रास देत होतो ते नंदू घरी म्हणून काय सांगितलं आईनं जा तू कुठे जा धूपगडावर जा. मग बघा नंदू म्हणजे काय नंदुरबार. ते घरी अभ्यास भी करत नव्हतं. लक्षात घ्या नंदू घरी अभ्यास करत नव्हतं. लक्षात घ्या. आता अभ्यास करत नव्हतं म्हणजे काय साक्षरता कमी. त्याच्यावर लक्षात ठेवा. मग आईने काय म्हणलं नंदू जा धूपगडावर. मग नंदू म्हणजे काय नंदुरबार. जा म्हणजे काय जालना. चला धूप म्हणजे काय धुळे. चला धूप मधला धू म्हणजे धुळे. प म्हणजे काय पुन्हा परभणी आणि गडावर म्हणजे काय गडचिरोली. नंदू जा धूपगडावर. लक्षात आलं का. क्लिअर. चला जायचं पुढं.
त्यानंतर बघा पुरुष साक्षरता. चला नेक्स्ट बघूया पुरुष साक्षरता. पुरुष बघा सगळ्यात जास्त पुरुष साक्षरतेनुसार बघायचे. बघा पहिले 5 फक्त लक्षात ठेवा. मुंबई उपनगर पुरुष साक्षरतेनुसार क्रम पहिले 5. मुंबई उपनगर, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा नागपूर, चौथा जिल्हा गोंदिया, पाचवा जिल्हा येतो वर्धा. चला अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा कुठले थे? विदर्भातले. हे जिल्हे कुठले तो? बोला हे जिल्हे विदर्भ. मग विदर्भातले पुरुष कसे आहेत? हुशार आहेत. विदर्भातले पुरुष कसे आहेत? विदर्भातले पुरुष कसे आहेत? हुशार म्हणजे साक्षर आहेत. आणि मुंबई उपनगर 1 नंबरला मात्र लक्षात ठेवायचं. क्लिअर का? विदर्भातले पुरुष हुशार आहेत. मग विदर्भातले 3-4 जिल्हे लक्षात ठेवा. अकोला, नागपूर, वाशिम, आपला गोंदिया, वर्धा. आणि सगळ्यात कमी पुरुष साक्षरता एक फक्त जिल्हा लक्षात ठेवा, तो म्हणजे नंदुरबार. क्लिअर? चला जायचं पुढे. त्यानंतर बघा स्त्री साक्षरता. स्त्री साक्षरतेनुसार बघा पहिला जिल्हा मुंबई शहर. पहिला जिल्हा कुठला आहे? बोला मुंबई शहर. त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अकोला आणि पुढे काय? अमरावती. चला पुन्हा बघा लक्षात घ्या 3 जिल्हे कुठले थे? विदर्भ. पुन्हा बघा विदर्भातले 3 जिल्हे आणि हे मुंबईचे 2 म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर. ठीक आहे. पुन्हा विदर्भातल्या स्त्री सुद्धा काय आहेत? हुशार आहेत. पण किती नंबरला आहेत? 3ऱ्या, 4थ्या, 5व्या नंबरचे आहेत. पहिल्या 2 कोण झाले? मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि बघा सर्वात कमी स्त्री साक्षरता असणारा जिल्हा नंदुरबार. एकच लक्षात ठेवा. क्लिअर? चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील धर्मनिहाय लोकसंख्या कुठली बघायची आपल्या महाराष्ट्रातील? धर्मनिहाय लोकसंख्या. तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आढळते हिंदूची 79.82%. त्यानंतर बघा मुस्लिम लोकसंख्या 11.54% आहे महाराष्ट्रात. त्यानंतर बौद्ध धर्माची लोकसंख्या 5.81% आहे. त्यानंतर जैन धर्माची लोकसंख्या 1.24% आहे महाराष्ट्रात. त्यानंतर ख्रिश्चन धर्माची जी काही लोकसंख्या आहे 0.96% आहे. किती टक्के आहे? 0.96%. त्यानंतर बघा शीख लोकांची संख्या आहे 0.19%. 0.19%. अशा प्रकारे बघा महाराष्ट्रातील धर्मनिहाय लोकसंख्या आढळते महाराष्ट्रात. सर्वात जास्त हिंदू, 2 नंबर मुस्लिम, 3 नंबर बौद्ध, 4 नंबर जैन, 5 नंबर ख्रिश्चन, 6 नंबर शीख. क्लिअर? हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा लास्ट पॉइंट अनुसूचित जाती जमाती. ठीक आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट यांची पण लोकसंख्या आपल्याला विचारली जाते. तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये बघा त्यांची अनुसूचित जाती यांची लोकसंख्या बघा 1,32,00,000 आहे. किती आहे? 1,32,00,000. म्हणजे यांचं महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जर बघितलं तर 11.8% एवढी लोकसंख्या अनुसूचित जातीची आढळते. आणि अनुसूचित जातीमध्ये बघा एकूण जाती आहेत 59. किती? 59 एवढ्या जाती आहेत. मग जिल्ह्याने आहेत त्यांचे जास्त कमी आणि पुन्हा विभागानुसार सुद्धा आपल्याला इथे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. मग बघा सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या ही आढळते बघा पुण्यामध्ये. त्यानंतर नागपूर, त्यानंतर ठाणे आणि 4 नंबर बघा सोलापूर. ठीक आहे. पुणे, नागपूर, ठाणे, सोलापूर. ठीक आहे. बघा पुनवठे, सोला. बघा पुनवठे, सोला. एवढं लक्षात घ्या. पुनवठे म्हणजे काय बघा? बघा पुचं काय येतं बघा. पु म्हणजे काय? पुणे, न म्हणजे
नागपूर, व म्हणजे बघा पुणे, व म्हणजे काय बघा, व ठे, ठ हे जे आहे ना ठे म्हणजे काय ठाणे, आणि 16 म्हणजे 16, 16 म्हणजे 16 किती आहेत बघा, पुणे व ठे किती आहेत हो 16, 16 16 ला मला हिंदीत काय म्हणतात 16, लक्षात आलं का? मग 16 म्हणजे काय सोलापूर, पुणे व ठे 16. अनुसूचित जातीची लोकसंख्येनुसार हे पहिले 5 जिल्हे. मग आता शेवटचे 5 जिल्हे लक्षात घ्या. शेवटचे 5 नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गडचिरोली. आता बघा हे चारही पण जिल्हे बघितलं तर इथं डोंगराळ प्रदेश जास्त आहे. मग इथे जास्त कुठले आढळतील, आदिवासी लोक जास्त आढळतील. लक्षात आलं का? त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. नंबर 1 ला काय नंदुरबार, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर रत्नागिरी, 4 नंबर गडचिरोली. क्लिअर का? त्याच्यानंतर बघा विभागानुसार जर बघितलं तर पहिला विभाग बघा अनुसूचित जातीची लोकसंख्या पुणे विभागात सर्वाधिक आढळते. सर्वात कमी आढळते बघा नाशिक मध्ये, नाशिक विभागात. ठीक आहे. त्यानंतर बघा जास्त नुसार बघूयात. पहिल्यांदा पुणे 1 नंबर, 2 नंबर छत्रपती संभाजीनगर विभाग, 3 नंबर बघा नागपूर विभाग. त्यानंतर बघा विभागानुसार सगळ्यात कमी नाशिक विभागामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी आढळते. 2 नंबर बघा त्यानंतर कोकण, आणि 3 नंबर आहे अमरावती. क्लिअर? हे थोडस लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीनुसार लोकसंख्या. महाराष्ट्रातील कसली लोकसंख्या आहे? अनुसूचित जमातीनंतरची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या. महाराष्ट्रात बघा 1,05,00,000 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमातीची आढळते. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 9.35% एवढं आहे. आणि यांच्यामध्ये बघा एकूण या अनुसूचित जमातीमध्ये एकूण जाती आहेत 47. क्लिअर? मग बघा पहिले जास्त असणारे नाशिक, त्यानंतर ठाणे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे. हे बघा इथे ट्रिक्स वगैरे काय नाही, इथे पाठच करावं लागेल. पहिलं काय नाशिक, ठाणे, नंदुरबार, धुळे. सगळ्यात कमी कमी असणारे जिल्हे बघा सिंधुदुर्ग, त्यानंतर सांगली, रत्नागिरी आणि पुन्हा काय इथं मुंबई शहर. क्लिअर? आता विभागानुसार बघा सर्वात जास्त नाशिक विभाग, त्यानंतर कोकण, त्यानंतर बघा नागपूर, आणि सगळ्यात कमी म्हटलं तर बघा सगळ्यात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या पुणे विभागात आढळते. विभाग आहे विभाग. त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 3 नंबरला आहे अमरावती. क्लिअर? 3 नंबर काय आहे अमरावती. चला जायचं पुढे, थोडस लक्षात घ्या. आहे हा आता ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या. ठीक आहे. लास्ट पॉइंट आहे, नंतर संपून जाईल. ठीक आहे. लास्ट पॉइंट बघा 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या आहे 2001 ला बघा 57.7% होती. आणि 2011 मध्ये ही लोकसंख्या वाढली बघा, म्हणजे वाढली म्हणजे कमी झाली, 54.77% झाली. का झालं? कारण ग्रामीण भागातून जे काही लोकसंख्या लोक आहेत आता ते शहरी भागाकडे काय झालेलं आहे, त्यांचं स्थलांतर झालं. यामुळे बघा 2001च्या तुलनेत 2011 मध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या आपल्याला घटलेली दिसते. क्लिअर? त्याच्यानंतर बघा 2001च्या जनगणनेनुसार बघा एकूण लोकसंख्येच्या बघितलं शहरी भागात बघा 2001 ला 42.40% एवढी लोकसंख्या होती. पण ती आता इथे बघा इथं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. इथं काय झालं होतं, घटलेलं होतं. मग किती वाढले बघा 42 ची किती झाली 45.23% एवढी लोकसंख्या काय झाली, वाढली. का वाढली इथं लोकसंख्या? कारण लोकांचं काय झालं इथं स्थलांतर झालेलं आहे. क्लिअर? मग बघा ग्रामीण भागातील लोकसंख्या किती आहे 6,16,00,000 आहे. आणि शहरी भागातील लोकसंख्या आहे 5,08,00,000. क्लिअर? क्लिअर का?
तर बघूया ग्रामीण भाग थोडासा आपल्याला बघायचा आहे. ग्रामीण लोकसंख्या कमी होण्याची कारण मी आता सांगितलं. 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये ग्रामीण लोकसंख्या घटलेली होती आणि शहरी लोकसंख्या 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये वाढलेली होती. मग का ग्रामीण भागाचं स्थलांतर शहरी भागात झालं त्याची कारणे लक्षात घ्या. पहिलं बघा, नागरीकरणाचा वाढता वेग. आता शहरं जास्तीत जास्त डेव्हलप होत आहेत की नाही, नवीन शहरं तयार होत आहेत.